subscribe our channel, press the bell icon. Please like and share this video. To join our Telegram group, please click the link given in the description box. भाग 24 उपविभाग 23. बाबाजी नरसप्रभू कैदेच्या भीतीनं पुण्याच्या लाल महालात आले. त्यांना आलेल्या फरमानानं दादोजी मात्र भयंकर काळजीत पडले. आदिलशाहीशी आज ना उद्या राजांना टक्कर द्यावी लागणार हे दादोजींना स्पष्ट दिसत होतं. मनातून ते निराश होत होते, थकत होते. राजांच्या किल्ल्याचं बांधकाम पुरं होत आलं होतं. रोहिडेश्वर तोरण्याची तटबंदी भक्कम झाली होती. किल्ल्यावरच्या तोफांनी बुरुज सजले होते. किल्ल्याच्या सोप्या वाटा तासून घेण्यात आल्या होत्या. राजांची शिबंदीही आता मोठा आकार घेत होती. रोहिडेश्वरावर जमा केलेली 1200 मावळे फौज 5-6 हजारांवर गेली होती. व्याप वाढत होता, त्याबरोबर राजांच्या चिंताही वाढत होत्या. राजांना सर्वात मोठी चिंता वाटत होती ती दादोजींची. दादोजींचं वय झालं होतं. राजांच्या ह्या पुंडाईमुळे तर दादोजी फारच थकले. राजांना हे दिसत होतं, पण उपाय नव्हता. राजे पुण्याला गेले की दादोजींच्या बरोबर बोलत बसत. सारं वर्तमान त्यांच्या कानांवर घालीत. दादोजी नुसतं ऐकून घेत. आता सल्लाही देणं त्यांनी बंद केलं होतं. होईल तेवढा जहागिरीचा बसल्या जागी बंदोबस्त पाहून बाकीचा वेळ ते ईश्वर चिंतनात खर्च करीत. राजे तोरण्याहून आले होते. त्यांच्या हातात काठी होती. दादोजींना काठी देत ते म्हणाले, पंत, पांढरीची काठी आहे, सरळ मिळाली. बहुधा पांढरी सरळ मिळत नाही. आपल्याकरता मुद्दा मांडली. पंतांनी काठी निरखली. राजे, काठी चांगली आहे, पण काय? वृद्धापकाळी काठीपेक्षा मुलाचाच आधार जास्त वाटतो. आधार तुमचा हवा राजे, काठीचा नव्हे. पंत, असं का बोललात? राजांनी विचारलं. पंतांनी सावरून घेतलं. ते म्हणाले, काही नाही राजे, काहीतरी बोलून गेलो. आता मन स्थिर राहत नाही. वय झालं ना. पंत वैद्यराज आहेत, त्यांच्याकडून औषधं तरी. राजे, काळजी करू नका. काही झालं नाही मला. आता हाती राहिलंय ते. आकाशाकडे बोट दाखवीत पंत म्हणाले, त्या वैद्यराजाच्या हाती. पंतांचं असं बोलणं ऐकलं की राजे कष्टी बनत. पण घरच्या गोष्टींवर विचार करायला राजांना उसंत नव्हती. स्वराज्य उभारण्याचा ताण वाढत होता. त्याचा विचार एवढा एकच आत्ता राजांच्या मनात होता. थोड्याच दिवसात दादाजी नरसप्रभूंच्या संमतीनं रोहिडा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. आणखीन एक भगवा झेंडा सह्याद्रीच्या शिखरावर शोभू लागला. दादोजींना रोहिड्याची बातमी समजली. रोहिडेश्वर, तोरणा आणि आता रोहिडा. राजे फार झपाट्याने पुढे जात होते. जिजाबाईंचा त्यांना पाठिंबा होता. शहाजी राजांचं काही पत्र नव्हतं. पंतांनी अनेक खलिते पाठवले होते, त्यांची उत्तरं आली होती. शिवाजी राजांना सांभाळून घ्यावं, लक्ष ठेवावं, एवढंच त्या पत्रातून होतं. राजांनीही आपला मनसुबा शहाजी महाराजांना कळविला असावा, असा दाट संशय दादोजींना वाटत होता. पूर्वी थोडी झोप लागे, तीही आत्ताशा दादोजींना पारखी झाली होती. दिवस कसा तरी निघून जाई, पण रात्री त्यांना खायला उठत. रात्री असेच ते तळमळत होते. पाख्यातून गार वारा येत होता. गंगाबाई शांतपणे झोपी गेल्या होत्या. पंत मात्र डोळे सताड उघडे ठेवून विचार करीत होते. दादोजी पाटस परगण्याचे मलठाण गावचे हिशेबनीस. शहाजी राजांनी त्यांना आपल्या कारभारासाठी उचललं. महाराज साहेबांचा विश्वास बसला. पुणे जहागिरीचा कारभार आपल्या नावे करण्याची त्यांनी दादोजींना आज्ञा केली. शहाजी राजांच्या या विश्वासामुळेच आदिलशाहीचा दरबारचा सुद्धा दादोजींच्यावर भरवसा होता. त्यांनीही दादोजींना अधिकार दिले होते. दादोजींच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं.
थोरल्या महाराज साहेबांचा केवढा विश्वास! जिजाबाई आणि शिवाजी यांची संपूर्ण जबाबदारी दादोजींच्या हाती सोपवणं हा थोडा का विश्वास? दादोजींनी तो त्याच निष्ठेनं उचलला. जिजाबाई शिवाजींसह दादोजी पुण्याला आले तेव्हा केवढे प्रश्न त्यांच्या समोर उभे होते. ठाव ठिकाणा नसलेली पुण्याची वास्तू, वस्ती करायला माणसं शोधण्यापासून सुरुवात, दुष्काळातून उठलेला आणि बंडाव्यात पोळलेला मुलूख कब्जात आणायचा, वास्तू उभारण्यापासून सुरुवात करायची कोणाच्या सोबतीनं. आजूबाजूला सोबत होती दाट रानाची, डोंगर कपारींची, भेटलीच तर चोरा चिलटांची. पण गजाननाच्या कृपेनं सार होत राहिलं. वाडे सजले, वस्त्या झाल्या, बागा झाल्या, शेतवाडी झाली, निवडुंगाचे भरघोस पिकात रूपांतर झालं. बेबनावाने धुंदावलेला 12 मावळ कब्जात आला, जहागिरीचा अंमल स्थिर झाला. एवढ्या अपार कष्टाने मिळविलेल्या, उभ्या केलेल्या जहागिरीचं काय होणार? पुन्हा बंडाव्यात ही मोडली तर जाणार नाही ना? राजे, दादोजींनी कूस बदलली, पण विचार बदलला नाही. राजे पुण्याला आले तेव्हा पुरते 6 वर्षांचेही नव्हते. राजांना शिकवायला शास्त्री ठेवले. वाढत्या वयात चांगले वस्ताद ठेवून त्यांना शस्त्र पारंगत करून घेतलं. कारभार शिकवला, मुलूख दाखविला. असे गुणी पोर हुडकून सापडायचं नाही. जे जे द्यावं ते ते राजांनी उचललं. राजांनी हा विस्तवाशी खेळ मांडला नसता तर आदर्श जहागीरदार म्हणून केवढं नाव झालं असतं. कारभार याला हा विचार ठीक, पण 20 हाती पकडणाऱ्या परशुरामाला आवरायचं कुणी? पुराणं वाचली ते देवांचं अनुकरण करायला निघाले. शस्त्रविद्या शिकले ते मृगयेत रमले नाहीत. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न तरळू लागलं. मुलूख दाखविला पण जहागीर दिसली नाही. दिसलं स्वतंत्र राज्य. फार उघड्या डोळ्यांनी राजांनी पाहिलं. याचा परिणाम दुसरा काय होणार? शहाजी राजांच्या बंडाव्याचं काय झालं? हंपीच्या साम्राज्याचं, देवगिरीच्या साम्राज्याचं काय झालं? एवढी मोठी प्रबळ सत्ता जिथे मोगलांच्या धाडीला टिकू शकली नाही, तिथे कोवळं स्वप्न टिकेल कसं? आणि दुर्दैवानं तसं घडलंच तर थोरल्या महाराजांना काय सांगणार? त्यांचा विश्वासघात होईल. कुणी केला? दादोजी, त्या अनर्थाला तुझ्याशिवाय दुसरं कोण जबाबदार? मी नाही, मी नाही. दादोजी मोठ्यानं म्हणाले. त्यांचं सारं अंग घामाने भिजलं होतं. कासावीस झालेले दादोजी अंथरुणावर उठून बसले. गंगाबाई जागा झाल्या. घाबरून त्यांनी विचारलं, काय झालं? काही नाही, झोपा, दादोजी म्हणाले. त्यांनी पंचानं घाम पुसला. तांब्यातलं पाणी ते प्याले. त्यांचं लक्ष देवघराकडे गेलं. वात मंदावली होती. पंतांनी उठून समईची काजळी झाडली. वात फरफरत मोठी झाली. देव्हाऱ्यातील गजाननाची मूर्ती त्या सौम्य प्रकाशात उजळली. पंतांनी हात जोडले. परत ते अंथरुणावर येऊन झोपले. बराच वेळ पंतांना झोप लागली नाही. पंत दचकून जागे झाले. गंगाबाई त्यांना हलवून जाग करीत होत्या. पंतांनी डोळे उघडताच गंगाबाईंनी विचारलं, स्वप्न पडलं का? घाम पुशीत पंत म्हणाले, हो. एवढं वाईट स्वप्न मला पडलं नव्हतं. कसलं स्वप्न? राजे शिकारीला गेले होते.
बरोबर कुणी नव्हतं. एक भलं मोठं अस्वल अचानक राजांच्या अंगावर आलं. राजांनी बार काढला तरी ते हसत येतच होतं. 2 पायांवर उभं राहिलेलं ते अस्वल केवढं मोठं होतं. राजांना त्यांनी गाठलं. अंगरख्यावर रक्त दिसलं. रक्त दिसलं ना, मग ते चांगलंच. विषय बदलीत पंत म्हणाले, पहाट झाली? हो, नुकतीच झाली. उठले होते तोच तुमचा आवाज ऐकला, जागं केलं. ठीक आहे, मीही उठतो. पंत सकाळी स्नानसंध्या आटोपून कसबा गणपतीला जाऊन आले. कपडे करून जिजाबाईंच्याकडे गेले. पंतांनी विचारलं, राजे कुठे गेलेत? शिवापूरला. केव्हा येणार आहेत? जेवणाला येणार असा निरोप आहे का? काही नाही, सहज विचारलं. तुमचं भाग्य थोर, म्हणून राजांच्यासारखे चिरंजीव तुम्हाला लाभले. जिजाबाई आश्चर्यानं दादोजींच्याकडे पाहत होत्या. कितीतरी दिवसांनी दादोजींच्या चेहऱ्यावर पूर्वीचं हास्य होतं. पंत म्हणाले, खरंच सांगतो मासाहेब, राजे केवढे कष्ट घेतात. इतर जहागीरदार पुत्रांसारखे झाले असते तर आपण काय करणार होतो? त्याचं श्रेय तुम्हाला आहे दादोजी. जिजाबाई म्हणाल्या, श्रेय कुठलं? आपली पुण्याई जबरदस्त असंच समजायला हवं. दादोजी दप्तरी गेले. जिजाबाईंना समाधान वाटलं. दादोजी आपल्या स्वतंत्र खोलीत काम करीत बसले होते. दप्तरीच्या अनेक वह्या मागवून हिशेब पाहत होते. राजे भर उन्हातून अश्वपथकासह आले. मोत्तद्दाराने घोडा धरला. राजे पायउतार झाले. उन्हाची रपेट झाल्यानं काळी घोडी घामाने निथळत होती. ओठाळी फेसाळली होती. राजे मोत्तद्दाराला म्हणाले, पागेत नेहून चांगली पुसून काढा. दम गेल्याखेरीज वैरण देऊ नका. जी, मोत्तद्दार म्हणाला. महाराज प्रथम चौकात आले. बाळकृष्ण सामोरे आले. हात जोडून ते म्हणाले, राजे, पंतांनी आपली आठवण केली आहे. आमची आठवण? आणि यावेळी? आणखीन कोण आहे? राजांनी विचारलं. कोणी नाही, एकटेच आहेत. चला, आम्ही येतो. राजे पंतांच्या खोलीकडे जात होते. पंतांनी तातडीनं का बोलावले याचा अंदाज लागत नव्हता. पंत खोलीत बैठकीवर बसले होते. काहीतरी लिहित होते. वर न पाहता पंत म्हणाले, या राजे, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो, बसा. पंतांचं सारंच वर्तन नवं होतं. राजांना बसायचंही सुचलं नाही. काही वेळ असाच गेला. पंतांनी लिहिलेल्या कागदावर वाळू टाकली. कागद झाडला. बोरू नीट ठेवून दिला. दौत मिटली. नजर वर करीत पंत म्हणाले, राजे, उभे का? बसा ना. आत्ता आलात? हो, शिवापूरला गेलो होतो, तेही समजलं. उठविलेलं रान पाहिलं? कुठलं रान? राजे, आपण आता लहान नाही. मागे दुष्काळी आलेल्या 100 लोकांना तुम्हीच गाव वसविण्याचा कौल दिला होता. त्याचं विस्मरण झालेलं दिसतं. आम्ही समजलो नाही. पंत हसले. अलीकडे कारभारातलं लक्ष उडालंय, ध्यानी येणार कसं? राजे, शिवापूरचं रान तोडून बागायत रान उठविण्याचा हुकूम दिला आहे. ते तयार झालं आहे, असं शामराव निळकंठ सांगत होते. राजांच्या ध्यानी आलं. त्यांची नजर खाली वळली. ते म्हणाले, आमच्या लक्षात नव्हतं. पंत म्हणाले, राजे, आमचा आग्रह नाही, पण स्वराज्याचं तोरण कच्च्या पायावर बांधता येत नाही. जीवाला जीव देणारी माणसं हुडकण्याच्या आधी त्यांची घरं-दारं सुरक्षित करावी लागतात. ते केलं की आपोआप माणसं गोळा होतात. तुम्ही रोहिडेश्वरी गेला होता ना? शिवापूरच्या मुक्कामात असताना राजे रोहिडेश्वरी गेले होते हे दादोजींना कोणी सांगितलं हे राजांना कळत नव्हतं. मोजदाद करण्यासाठी राजांनी आपले मावळे एकत्र केले होते. दादोजींना तेही समजलं नसेल ना? दादोजी स्मित करीत म्हणाले, राजे, तुमच्या हाकेला साथ देऊन किती मावळे रोहिडेश्वरी गोळा झाले? राजांनी निश्वास सोडला. ते म्हणाले, 7,000. त्यातले टिकणारे किती? राजांनी एकदम मान वर केली. डोळ्यात संतापाची सूक्ष्म छटा तरळून गेली. ते म्हणाले, पंत, निष्ठेनं गोळा झालेल्यांची थट्टा केलेली आम्हाला खपत नाही.
मी थट्टा केली नाही. दादोजी स्थिर आवाजात म्हणाले, मोठे शब्द वापरून मोठ्या गोष्टी ठरत नाहीत राजे. राजे रोहिडेश्वरी गोळा झाले ते नुसत्या तुमच्या हाकेनं, मग कुणाच्या? थोरल्या महाराजांच्या. पंत ऐका राजे. मुलूख स्थिर झाला नाही. तोच पातशाही विरुद्ध बंड करण्याइतपत मुलखात ताकद आलेली नाही. एवढी मोठी शिबंदी पोसण्याचीही तुमची कुवत नाही. भरपूर संपत्ती खेरीज राज्य उभं राहत नाही. मग जमले ते कशासाठी? का? तुमच्या भोवती जे जमा झाले ते शहाजीराजांच्या मुलासाठी, शिवाजीसाठी नव्हे. ती ताकद यायला अजून अवकाश आहे. आम्ही वाट पाहू. आदिलशाही तोवर थांबेल. राजे, आता पुढचा बेत कोणता सांगा ना, निदान ऐकू द्या तरी. राजे धीर करून म्हणाले, किल्ले कोंढाणा. किल्ले कोंढाणा? दादोजींचे डोळे विस्फारले गेले. कोंढाणा म्हणजे आदिलशाहीचे मावळ नाक. कोंढाणा घेणं इतकं सोपं वाटतं? ताकदीनं नव्हे, सामोपचारानं गड हाती येईल असं वाटतं. जमलं तर तेच करा, पंत म्हणाले. राजांचा कानावर विश्वास बसेना. त्यांचा चेहरा आनंदला. दादोजी सांगत होते, राजे, तुम्ही जे कराल ते पूर्ण विचारानं कराल यावर आमचा विश्वास आहे. आम्ही तुम्हाला बोलावलं ते एवढा कागद पाहण्यासाठी. हा एकदा नजरेखालून घाला. पंतांनी कागद हाती दिला. काय हे? राजाने विचारलं. आपला 12 मावळाचा वसूल शिल्लक, त्याचा सविस्तर तपशील. राजांचा कागद धरलेला हात कापू लागला. राजे म्हणाले, पंत, आम्ही तुमच्यावर केव्हाच अविश्वास दाखवला नव्हता. ते पातक तसं मी म्हणत नाही. विपरीत अर्थ घेऊ नका. स्वराज्य उभं करीत आहात, ते उभं करायला लागणारा पैसा हाही महत्वाचा भाग आहे. त्यासाठी तुम्हाला एकदा हे तपशील समजणं आवश्यक आहे. दादोजी, राजे, शंका धरू नका. आयुष्यात मी खोटं बोललो नाही. आत्ता कसं बोलेन? तुमच्यावर पुत्रवत प्रेम केलं. त्या पलीकडे मी काही करू शकलो नाही. त्या भावनेला धक्का देणारं वर्तनही तुमच्या हातून घडलं नाही. पंतांचा कंठ भरून आला. श्वास घेऊन ते म्हणाले, राजे, आता आम्ही पिकली पानं. आमचा भरोसा काय? आज आहे तर उद्या नाही. माणसाचा भरोसा देता येत नाही. त्यात वय झालं. आम्ही थकलो. घ्याल ती माणसं पारखून घ्या. साऱ्यांचं ऐका. मनाला येईल, पटेल तेच मात्र करा. तुमच्यासह पुण्यात आलो तेव्हा तुम्ही लहान होता. सारा मुलूख बेशिस्त होता. त्या मगदुरानं सारं आटोक्यात आणलं. तुम्हाला घेऊन सारा मुलूख फिरलो. गाव न गाव 12 मावळ फिरलो. झाडाझुडपांचा देखील परिचय घडवला. त्याचं सार्थक घडत आहे. त्यात मला आनंद आहे. जगदंबा तुम्हाला उदंड यश देव. याखेरीज या जीर्ण कुडीची कोणतीच इच्छा मागे राहिली नाही. दमला असाल. मासाहेब वाट पाहत असतील. जा तुम्ही. राजांनी दादोजींचे पाय शिवले. राजांचं मन भरून आलं. दादोजी म्हणाले, शतायुषी भव, विजयी भव.
राजांचं मन भारावलं होतं. पाय उचलत नव्हते. दादोजी असे कधी वागले नव्हते, बोलले नव्हते. आपल्याच विचारात राजे महाली गेले. मंचकावर बसून राहिले. सईबाई मागे येऊन केव्हा उभ्या राहिल्या हेही त्यांना कळलं नाही. कपडे उतरवावेत ना म्हणत राजांनी मागे पाहिलं. काही न बोलता सईबाईंच्या हाती राजांनी पागोट दिलं. तलवार उतरली. दुशेला सोडून ते बसून राहिले. महाली यायला वेळ लागला. मासाहेबांच्याकडे नाही सई, दादोजींच्याकडे गेलो होतो. त्यांनी आठवण केली होती. सईबाई हसल्या. का हसलात? राजांनी विचारलं. तरीच स्वारी एवढी गंभीर दिसते. राजे हसले, म्हणाले, हा मात्र तर्क चुकला. आज नेहमीप्रमाणे काही घडलं नाही. रोहिडेश्वरी सारे मावळे गोळा केल्याचं कळूनही दादोजी काही बोलले नाहीत. मग काय बोलले तोच विचार करतोय आम्ही. तो नंतर करा. मासाहेब जेवणासाठी वाट पाहत आहेत. राजे जेवून महाली आले. पलंगावर झोपले. अंग जडावलं होतं पण झोप येत नव्हती. सईबाई आल्या तेव्हा राजाने विचारलं, जेवलात? हो. लवकर जेवणं झाली. लवकर कुठलं? आज फार जेवलो, भूकच संपेना. सईबाई पायथ्याला बसल्या. राजे काही बोलणार तोच हाक आली, शिवबा. सईबाई उभ्या राहिल्या. राजे पण उठले. मासाहेब आत आल्या. चेहरा म्लान होता, घाबरलेला होता. जिजाबाई म्हणाले, राजे, दादोजी घाबरे झालेत, चला. मासाहेब वळल्या. राजे महालाबाहेर धावले. पाठोपाठ मासाहेब, सईबाई धावल्या. दादोजींच्या निवासाबाहेर मनोहारी अमात्य डबीर गोळा झाले होते. राजे आत गेले. दादोजी शय्येवर पडले होते. गंगाबाई शेजारी अश्रू टिपीत बसल्या होत्या. महाराज धावले. दादोजींच्या छातीवर हात ठेवीत ते म्हणाले, पंत, काय झालं? आणि राजे ओरडले, अरे कोणी वैद्यांना बोलवा. हाताने इशारा करीत पंत म्हणाले, नको, आता त्याचा काही उपयोग नाही. मासाहेबांचा हात तोंडावर गेला. त्या म्हणाल्या, पंतांनी काही घेतलं तर नाही? एक वार चमकून राजांनी मासाहेबांकडे पाहिलं. क्षणात राजांच्या अंगाला मुंग्या सुटल्या. पंतांच्याकडे वळून राजे ओरडले, पंत, हे खरं? दादोजी शांतपणे म्हणाले, खरं आहे. आता वैद्यराज काहीही करू शकणार नाहीत. स्त्रियांच्या तोंडून दुःखोद्गार निघाले. गंगाबाई बसल्या जागी मूर्छित झाल्या. त्यांना सावरलं गेलं. राजांना हुंदका फुटला. दादोजी, काय केलं हे? कोणत्या अपराधाची ही कठोर शिक्षा केली? म्हणत राजांनी मान वर केली. दादोजींच्या नजरेला नजर देत राजे म्हणाले, पंत, आमच्या स्वराज्याचा एवढा कंटाळा आला होता तर तसं सांगायचं होतं. माझ्या हातानं मी बांधलेलं स्वराज्याचं तोरण उतरलं असतं. रडत राजांनी दादोजींच्या छातीवर मस्तक ठेवलं. पंतांचा थरथरता हात राजांच्या केसांवरून फिरवला गेला. पंत म्हणाले, रडू नका राजे, असं अशुभही बोलू नका. आता फार वेळ नाही, पुष्कळ सांगायचं आहे, ऐका. राजांनी मान उचलली. पंत सांगत होते, तुमच्यावर माझा राग नाही, वैतागून मी जात नाही, पण राजे, आम्ही पडलो जुनी माणसं. तुम्हा तरुणांची छाती आमच्याजवळ कुठली? डोंगर कपारीत जन्मलेला झरा हाताशी येईल त्या ओढ्या नाल्यांची संगत करीत नदी बनून सागराला भेटायला जातो. या प्रवाहाला संथपणाची, खळखळाटाची, प्रपातांची भीती कुठली? पण आम्ही जुनी माणसं, डबक्यासारखी. उन्हाच्या भीतीने आटत जाणं एवढंच ठाऊक असतं. तुमची धाव आमच्याजवळ नाही राजे. पंत, ऐका राजे,
तुम्ही जो खेळ मांडलात तो सजला तर पृथ्वी मोलाचं कौतुक होईल. पण दुर्दैवानं अपयश आलं तर राजे यशाचं कौतुक सारेच करतात, पण अपयश आलं तर बोल मोजक्यानाच लागतो. स्वतंत्र संस्थापकाला लुटारू बंडखोर बनायला फार वेळ लागत नाही. आयुष्यभर इमाने इतबारे थोरल्या राजांची सेवा केली, बोल लावून घेतला नाही. वृद्धापकाळी अपयशाच्या भीतीने मन कचरतं. राजे रंगीत कपड्यांना मळ सोसतो, पण श्वेत वस्त्र परिधान केलं तर त्याला एवढाही डाग खपत नाही. तो चटकन साऱ्यांच्या नजरेत भरतो. राजांच्या अश्रूंना खळ नव्हता. ते म्हणाले, पंत, कसली भीती बाळगलीत? अपयश आलं तर आनंदानं सहन करावं हे तुम्हीच सांगितलंत ना. डावा हात हलवीत पंत म्हणाले, नाही राजे, नाही. त्या अपयशाला मी भीत नाही. बंगळूरहून थोरल्या महाराजा साहेबांनी माझ्या जबाबदारीवर तुम्हाला आणि माँसाहेबांना पाठवलं. तेव्हा ते म्हणाले होते, दादोजी, ही आमची अमानत तुमच्या हाती देतो. जीव मोलानं सांभाळा. तुमच्यामुळं मी निश्चिंत आहे. भीती वाटत होती त्यांच्या एका शब्दाची, बोलाची. राजे, पाणी द्या. राजांनी पाणी पाजलं. दादोजींचा घाम टिपला. दादोजी म्हणाले, माँसाहेब, देव्हाऱ्यात गंगोदक आहे, तुळशीपत्र आहे. राजे, आम्हाला मांडी द्या. राजांनी डोळे टिपले, मांडी दिली. दादोजी जिजाबाईंना म्हणाले, माँसाहेब, माझं नशीब थोर म्हणून तुमच्या राजांच्या डोळ्यातले अश्रू पाहण्याचं भाग्य मला अंतकाळी लाभत आहे. देवानी देखील याचा हेवा करावा. पंतांनी गंगोदक घेतलं, जिभेवर तुळशीपत्र ठेवलं. हुंदक्यांचा आवाज चढत होता. राजे दादोजींचं मस्तक धरून होते. सारी ताकद एकवटून दादोजी जड आवाजात म्हणाले, माँसाहेब, राजांना सांभाळा. ते आता मोठे झाले, कर्ते झाले. त्यांचे उदंड यश पहा. आमच्यासारखे दुबळे बनू नका. राजे वाकले. अश्रू दादोजींच्या कपाळावर पडत होते. ओठ पुटपुटले, शब्द उमटले, रडू नका, येतो आम्ही. राजांचे अश्रू पुसायला पंतांचा डावा हात उंचावला गेला. शेवटचे शब्द उमटले, राजे, आणि उंचावलेला हात कोसळला. इथे श्रीमान योगी या पुस्तकाचा पहिला भाग समाप्त होत आहे. भाग 24 समाप्त होत आहे.